नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये टेट परीक्षेविषयीच्या निकालाची अतिशय महत्त्वाची अपडेट आहेत. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला निःशुल्क सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे टेट परीक्षा होऊन 2 महिने झालेले आहेत. अजूनपर्यंत निकाल जाहीर करण्यात आलेला नाही आणि आपण हे पण बघू शकता, काही दिवसांपूर्वी न्यूजपेपरला बातमी आलेली होती. ज्यावेळेस संपूर्ण टेट परीक्षा ही पार पडली होती, त्यावेळेस या ठिकाणी आपण बघू शकता काय माहिती न्यूजपेपरला आलेली होती. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टेटचा निकाल, अशी माहिती न्यूजपेपरला आलेली होती. आणि आता जुलै पण संपून गेलेला आहे आणि उद्यापासून 1 ऑगस्ट आहेत. मग हे निकाल लावणार तरी कधी? तर मित्रांनो, आणि याचं कारण जर आपण विचारलं त्यांना, तर ते काय सांगत आहेत या ठिकाणी आपण बघू शकता. गुणपत्रकाअभावी निकाल रोखला. तर मित्रांनो, गुणपत्रकाअभावी तर कोणाचं गुणपत्रक? तर जे ॲपियर विद्यार्थी आहेत त्यांच्या गुणपत्रकाअभावी निकाल रोखलेला आहे. तर मित्रांनो, आपण जर ॲपियर विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र शासनाचा GR जर बघितला, त्या GRमध्ये अशी माहिती आहे की टेट परीक्षेचा निकाल हा फक्त ॲपियर विद्यार्थ्यांचा राखीव ठेवण्यात येईल आणि बाकी विद्यार्थ्यांचा हा जाहीर करण्यात येणार आहे. म्हणजे जरी गुणपत्रक अपलोड झालेलं नाही तरी पण ज्या विद्यार्थ्यांनी ॲपियरमधून फॉर्म भरलेला होता त्यांचा तुम्ही राखीव ठेवू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांनी ॲपियरमधून फॉर्म भरलेला नाही त्या विद्यार्थ्यांचा निकाल आपण जाहीर करू शकत होता, तरीसुद्धा अजूनपर्यंत त्यांनी निकाल जाहीर केलेला नाही. आणि मित्रांनो, आता आजच्या न्यूजपेपरला अशी बातमी आहेत की निकाल हा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहीर करण्यात येणार आहेत, असं न्यूजपेपरमध्ये लिहिलेलं आहे. आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने अशी बातमी न्यूजपेपरला दिलेली आहे. तर बघूया मित्रांनो, निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहीर होतो किंवा नाही. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि नवीन असाल तर चॅनलला निःशुल्क सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, वंदे मातरम.